तर 2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसींना काहीही फटका नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यात 27 अर्ज मान्य करण्यात आलेले आहेत। बबनराव तायवाडे यांनी या संदर्भात सरकारी पुरावे दाखवले। बबनराव तायवाडे असं म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे असं जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी हा जीआर निघाला त्या दिवशीपासून भूमिका घेतली की या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही। संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झालेले आहे। या 73 पैकी फक्त 27 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे। 46 अर्ज अजूनही प्रलंबित आहे। पण सरकारी पुरावा आहे, हा सरकारी पुरावा आहे। आम्ही कार्यालयातून घेतलेली माहिती आहे। बगर अधिकृत पुराव्याच्या आधी आम्ही बोलत नाही। चांगली गोष्ट आहे ना। ज्यांनी राजकीय स्वार्थापोटी मराठा आणि ओबीसी वाद लावलाय त्या येवल्याच्या अलिबाबानं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी ज्याला त्याचे जे काय म्हणू त्याला पण आहारी गेलेत त्या ओबीसीच्या नेत्याने पण समजून घेतलं पाहिजे ना। काय ते जर सांगतात तर त्यांनी ते याचे का फेचे का सगळं मागं घेतलं पाहिजे, सगळं शांत केलं पाहिजे त्यांनी। बरं काय होत नाही ना त्याच्यावर ना, तर कशाला बोंबाला हिंडायचं उगाच यांनी। आणि त्यांचा बी काहीतरी अभ्यास असेल ना, ऐकायला पाहिजे त्यांना।